डी.बी. पथकर, ठाणेदार श्री बिराजदार क्राईम पी.आय. श्रीमती पाटील आणि डी.बी.च्या श्री अल्फाज शेख यांच्या नेतृत्वात त्यांचे जे मुलं एक गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर जे बातमी मिळाले त्यावर त्यांनी छापा लावून इसम नामे रोहित रघुनाथ आहिरे वय 20, मूळ राहणार पंढरपूरच्या आहे. सध्या शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्याने सेटलमेंट कॉलनीला राहणार आहे. त्यांच्या ताब्यात जे स्पोर्ट्स बॅग होतं ते चेक केलं असता त्यात एक देशी बनावटी गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 5,50,000च्या रोख रक्कम असं मुद्देमाल मिळून आलेले होतं. हे रोहित आहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारतात त्यांनी त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याच्या कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसल्याचे सांगितलं. त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल काडतूस हे कुठून कोणाकडून आणलं याबद्दल विचारपूस केली आणि जे रोख रक्कम हे सर्व गोष्टीबद्दल त्यात त्यांनी हे पिस्टल काडतूस व रोख रक्कम ही त्याच्या मित्रानामे प्रदीप हुसैनी गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर त्यांनी यांच्याजवळ दिलं अशा इन्फॉर्मेशन दिलं होतं. त्यावर आमच्या पुढील तपास चालू आहे. इन्फॉर्मेशन अशा आहे, हे जे प्रदीप हुसैनी गायकवाड जे आहेत त्यांचे वडील हुसैनी गायकवाड त्यांच्या विरुद्ध कर्नाटक पोलिसांनी गरफोडीच्या गुन्हे दाखल करून त्यांना अटकही केलेल्या आहे आणि कर्नाटकच्या पोलीस टीम यांच्या घरी येऊन सर्च करण्याच्या संभावना असल्यामुळे त्यांनी हे जे रोहित आहिरे यांच्या ताब्यात हे सर्व वस्तू दिले अशा प्रथम तपासात दिसत आहे. रोहित रघुनाथ आहिरे व त्यांचे मित्र प्रदीप हुसैनी गायकवाड यांच्या विरुद्ध आर्म्स ऍक्ट 325 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124, 135 प्रमाणे गुन्हे दाखल करून MIDC पोलीस स्टेशन मध्ये तपास सुरू आहे. यात जे दुसरे आरोपी प्रदीप हुसैनी गायकवाड त्यांचा शोध आता सुरू आहे. लवकरात लवकर त्यांनाही ताब्यात घेणार आहे. हे जे आरोपी यांच्या विरुद्ध जे दाखल गुन्हे जे आहेत ते आपल्याला देण्यात येणार आहे. रोहित आहिरे विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात एक केस आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात एक केस अगोदर दाखल आहे आणि हे हुसैनी गायकवाड विरुद्ध सोलापूरला 3 केस दाखल आहे. इतर राज्यात पण केसेस दाखल असल्याच्या माहिती आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.